चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस नेता हर्षवर्धन सपकाल पर तीखा हमला बोला। उन्होंने फडणवीस पर टिप्पणी को निंदनीय बताया। साथ ही अजित पवार और स्थानीय गठबंधनों पर प्रतिक्रिया दी और उन्होंने आगे क्या कहा, आइए देखते हैं। हर्षवर्धन सपकाळजींनी जे टीका केली आहे त्यावर मी एवढंच म्हणेल की हर्षवर्धन सपकाळला नागपूरच्या मनोरुग्णालयात तातडीनं दाखल करण्याची गरज आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीत जो पराभव झाला आणि काँग्रेस अत्यंत कमी झाली, किंचित झाली, आता हर्षवर्धन सपकाळचं पद जाणार असा काहीतरी संकेत त्यांना दिला गेला असेल आणि म्हणून आपलं अध्यक्षपद टिकवण्याकरता देवेंद्र फडणवीसजीवर खालच्या प्रकारच्या टीका टिप्पणी करून राहुल गांधी समोर मिरिट मिळवण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सपकाळ करतायत। असेच प्रयोग यापूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केले, पण ते सर्व घरी गेले। आता हर्षवर्धन सपकाळची वेळ आली आहे त्यांच्या पदावरून दूर होण्याची, कारण महानगरपालिकेमध्ये तर त्यांना भोपळा मिळणार आहे, शून्य होणार आहे। आणि त्यामुळं ज्या नेतृत्वाला संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आहे अशा देवेंद्र फडणवीसजीवर अशा पद्धतीने खालच्या प्रकारची टीका ही भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही। हर्षवर्धन सपकाळला आम्ही धडा शिकवू। खरं तर त्यांच्या मतदारसंघामध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्येच त्यांचं अस्तित्व नाही आहे। मतदार त्यांना त्यांच्या जिल्ह्यातच नाकारतात। त्यांच्या जिल्ह्यामध्ये 0% काँग्रेसचा निकाल आहे आणि त्यामुळे जेव्हा किंचित काँग्रेस होत चालली आहे त्याचे पराभवाचे चटके हर्षवर्धन सपकाळला रोज त्या ठिकाणी चावतायत। त्या चटक्यामुळे त्यांची अंगार होते आहे आणि ती अंगार आता देवेंद्र फडणवीसजीवर टीका करून ते काढतात आहे। यानंतर मात्र भारतीय जनता पार्टी हर्षवर्धन सपकाळचे स्टेटमेंट सहन करणार नाही। ज्या जिल्ह्यात आता असे स्टेटमेंट करतील त्या जिल्ह्याची भाजपा त्यांना सोडणार नाही। मला आज मी त्यांचा अजून तपासलं नाही आहे, मला तपासावं लागेल की अंबरनाथमध्ये काय परिस्थिती आहे, तिथली स्थानिक परिस्थिती काय, यावर काय चर्चा झाली असेल, काय निर्णय झाला असेल, पण नक्की मी तपासून घेईल आणि यावर मग मला आपलं त्या ठिकाणी मांडता येईल। नाही, मला असं वाटतं की अजितदादांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा आहे। शेवटी स्थानिक निवडणुकीमध्ये कोण्या पक्षासोबत त्यांनी जावं याबद्दलचे त्यांच्या पक्षाचे अधिकार आहे। त्यांच्या अधिकारात मी बोलणे काही योग्य नाही। एखाद्या डेव्हलपमेंटच्या विषयावर जर एखादा टीजर आलं असतं तर समजू शकलो असतो। भावनात्मक पद्धतीने मतं मागण्याकरता, टीका टिप्पणी करून मतं मागण्याकरता त्यांचे टीजर लॉन्च होतात। पण मी परवाही सांगितलं की महाराष्ट्राची जनता ही डेव्हलपमेंटच्या बाजूने आहे। डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीसजी आहे, देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट आहे। त्यामुळं हे टीजर, टीका टिप्पणी यावर काही होणार नाही। आणि ती जे मुलाखत आहे ती यांनी दिली, त्यांनी घेतली, यांनी दिली, त्यांनी घेतली, अशा मुलाखतीला फार अर्थ नाही आणि यातनं काही मतं मिळत नाही। ज्या दिवशी आपण पक्षप्रवेश करतो ज्या पक्षात, त्याच दिवशी त्या पक्षाचा तो कार्यकर्ता होतो। पूर्वाश्रमी ते कुठलाही पक्षात असेल, पण आमच्या पक्षात आल्यानंतर आता ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, भाजपचे नेते आहेत। त्यामुळं जर मूळ विचारधारा बदलून आमच्या विचारधारेला कोणी स्वीकारत असेल आणि या महाराष्ट्राच्या, या देशाच्या विकासाकरता, विकसित महाराष्ट्र, विकसित भारताकरता साथ देण्याकरता जे लोक आले आहेत त्यांचा आम्ही स्वीकार केलेला आहे। आणि असं नाही आहे की काँग्रेसमधनं आले त्यांनी पक्ष ताब्यात घेतला। हा पक्ष कोणी ताब्यात घेऊ शकत नाही। या पक्षाला कोणी या ठिकाणी एक नेता नाही आहे। हा पक्ष सामूहिक पद्धतीने चालतो आणि या पक्षामध्ये खऱ्या अर्थाने सामूहिक निर्णय होतात आणि त्यामुळं कोणी पक्ष ताब्यात घेऊ शकत नाही। कोणाची मक्तेदारी या पक्षात नाही। कोणी या पक्षामध्ये त्या ठिकाणी कुणाला डावलून मोठा होत नाही। आपापल्या कर्तृत्व आणि कर्तव्यावर, आपल्या कर्तृत्व आणि कर्तव्यावरच भारतीय जनता पार्टीमध्ये मोठं होता येतं। सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे जे समीकरण त्यांच्या काळात होतं त्यांना ते दिवस आठवतात।
म्हणजे त्याला आपण म्हणतो की जे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं आहे, त्यांनी त्यांच्या जीवनात जे प्रकार केले आहे असे पवित्र प्रकार त्यांना आठवतात आणि म्हणून त्यांना असं दिसतं की आता आम्ही सत्तेमध्ये आहोत, आम्ही असे करू, आम्ही असे करणार नाही. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे समीकरण त्यांना लागू होतं, आम्हाला लागू होत नाही. नागपुरात देवेंद्र फडणवीसजीची संपूर्ण मुलाखत जर बघाल तर मला विश्वास आहे की देवेंद्रजी महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटवर बोलतील, विकसित महाराष्ट्रावर, विकसित नागपूरवर, विकसित पुण्यावर, विकसित मुंबईवर बोलतील. देवेंद्रजी कधी टीकाटिप्पणी करून टोमणे मारून कधी राजकारणात त्यांनी आपली उंची घेतली नाही. डेव्हलपमेंटच्या आधारावर देवेंद्रजी नेहमीच त्या ठिकाणी आपलं मत मांडतात. नाही, ठीक आहे, त्यांना टीका करायचा अधिकारच आहे विरोधी पक्ष म्हणून, पण ते सिंगल डिजिट राहणार आहे म्हणून घाबरलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सिंगल डिजिटमध्ये आले आहेत उबाटा. आता महानगरपालिकामध्ये हे चालू होणार आहे. त्यांची पार्टी रोज खड्ड्यात चालली आहे, त्याची चिंता त्यांना नाही आहे. त्यामुळं ते विरोधकावर आरोप करून, माझ्यावर आरोप करून काही आनंद व्यक्त करतायत. ठीक आहे, त्यांना लखलाभ आहे. नाही, महाराष्ट्रामध्ये कोण दुतोंडी आहे, कोण चारतोंडी आहे, कोण पाचतोंडी आहे आणि कोणी आठतोंडी आहे, हे महाराष्ट्रात जनतेने बघितलं आहे. उबाठांनी काँग्रेससोबत काँग्रेसच्या विचाराची अनेक वेळा संगनमत केला आहे. मी वारंवार सांगतो की एखादी नगरविकास आघाडी, एखादी ग्रामविकास आघाडी तयार होतं डेव्हलपमेंट करता, ती त्या स्थानिक लेवलची असतं. पण भारतीय जनता पार्टी कधी विचाराच्या विरुद्ध आपला पक्ष कुणाच्या वेठीस बांधत नाही. निश्चितपणे मी तपासून बघेल की त्या ठिकाणी काय झालं आहे आणि स्थानिक लेवलला काही डेव्हलपमेंटची युती झाली असेल तर तेही बघेल.